शहरामध्ये जो भाजीपाला विकायला येतो तो गटारीच्या पाण्यावर पिकवलेला असतो. आपलं जे ताट आहे हे ताट विषमुक्त ताट असले पाहिजे. हा सगळा रासायनिक फवारणीचा भाजीपाला आपण खातोय. शहरातल्या ज्या नद्या आहेत ह्या सगळ्या सांड कालवे झालेल्या आहेत. पाहुण्याच्या घरी गेलो आपण तर ते आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला येतात. जे जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपण रासायनिक खताकडे या लागलो. त्या देशी बियाणापासून उत्पादित असलेल्या भाजीपाल्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली येते. जे मार्केटमध्ये विकतं ते आपण पिकवलं पाहिजे. आधुनिक शेती जर नाहीशी केली तर मानवजात संपेल. कारण ते खाणार काय. आणि ते मॉडेल तुम्ही तिथं उभं करा. ज्याला तुम्ही हे मॉडेल उभं करता तिसऱ्या वर्षी तुम्ही स्वतःच्या गाडीमध्ये याचाल. एक दिवसात उत्पादन देणारी पिकं असावी, 8 दिवसानं उत्पादन देणारी पिकं असावी, 1 महिन्यानं उत्पादन देणारी पिकं असावी. आणि हे पाणी कमी पडायला आपण बोरकडे वळलो. बोर मारलो, पाणी गोळा करायलो. ते पाणी कमी पडायला म्हणून आपण काय केलं, नदीकडे गेलो. नदीतनं पाईपलाईन केल्या, पाणी आणलं. तेही पाणी कमी पडायला आपण शेतामध्ये शेततळी केली मोठी मोठी आणि ते आपली पाण्याची गरज आपण भागवा लागलो. चिगळाची भाजी जास्त खायचो, माटाची भाजी खायचो. जे त्या काळामध्ये कसं होतं, आम्ही लहान असताना, म्हणजे हा सगळा काळ आहे गेल्या 40 वर्षापूर्वीचा, म्हणजे 35-40 वर्षापूर्वीचा. त्याला कसं सिजनेबल भाज्या असायच्या, ज्या त्या सीझन मध्ये भाज्या यायच्या त्या भाज्या आम्ही खायचो. चिगळ आहे, माठ आहे, आंबाडीची भाजी आहे, चाकवत आहे, परत गोळाची भाजी आहे, करडीची भाजी आहे. ह्या आपण त्या काळामध्ये सिजनेबल मध्ये खायचो. हा, सगळ्यात जास्त तुम्हाला कुठली भाजी आवडायची खायला? सर्वात जास्त आवडती आंबाड्याची आणि चिगळ्याची भाजी जास्त आवडते. चिगळ्याच्या भाजीपासून बनवलेलं धपाट खूप आवडतं. त्या धपाट्याबरोबर आंबाडीची भाजी खायला आवडते. अच्छा. हा, त्याचबरोबर आपल्या ज्या मेथी, चुका, पालक, शेपू ह्या भाज्या आवडतात मला. कसं काय तुम्हाला भाज्यांचं वेळ कसं काय हो सर एवढं असं? भाज्यांचं वेळ म्हणजे काय की आता हे जे आपण ह्या सगळ्या भाज्याचा प्रचार केला ना, त्या पाठीमागे सर्वात मोठं कारण म्हणजे कोरोनाचं कारण आहे. की कोरोना कालावधीमध्ये कोरोना जो आजार आला तो माणसाच्या रोगप्रतिकार शक्तीवर तो हल्ला होता. तो जो व्हायरस होता तो रोगप्रतिकार शक्तीवर हल्ला करायचा. मग आपली जे इम्युनो सिस्टीम, आपली रोगप्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर आपण जगामध्ये कुठल्याही आजाराला, कुठल्याही साथीच्या आजाराला आपण तोंड देऊ शकतो, धैर्याने उभं राहू शकते आपली बॉडी. मग कोरोना काळामध्ये तोच विचार आम्ही केला. कोरोना काळामध्ये ज्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली होती त्या माणसांना काहीच झालं नाही. मग आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आपला आहार चांगला असला पाहिजे. आता आपण बघत आहोत मॉडर्नायझेशन झालेलं आहे, आधुनिक भारत आहे, आधुनिक जग आहे. पण ह्या आधुनिक जगामध्ये काय व्हायला लागलंय की आपण जो भाजीपाला खातो हा सगळा रासायनिक फवारणीचा भाजीपाला आपण खातोय. डे टू डे आपण ज्या भाज्या खातो त्या सगळ्या रासायनिक फवारणीच्या. आणि ही रासायनिक फवारणी म्हणजे काय होतं, ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्यातला कस नाहीसा होतो आणि विविध प्रकारचं रसायन आपल्या शरीरामध्ये जातं. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत चालली आणि विविध आजार वाढू लागलेले आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे की आपलं जे ताट आहे हे ताट विषमुक्त ताट असलं पाहिजे. विषमुक्त ताट करण्यासाठी काय केलं पाहिजे की बाबा आपण आपल्या शेतामध्ये, परसबागेमध्ये, गच्चीमध्ये किंवा शेतामध्ये 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे ह्या भागामध्ये आपण देशी भाजीपाला लावला पाहिजे. मग आपल्या कुटुंबाला वर्षभर किती भाजीपाला पुरतो, तर त्या प्रकारचा भाजीपाला मग साधारणपणे आपण 4-5 प्रकारच्या पालेभाज्या, 4-5 प्रकारच्या वेलभाज्या, 4-5 प्रकारच्या फळभाज्या, 5-6 प्रकारच्या कंदवर्गीय भाज्या, अशा एक कॉमन भाज्या आहे की 20 ते 25 प्रकारच्या पालेभाज्या आपण आपल्या 1 गुंठ्यामध्ये, टेरेसमध्ये, बाल्कनीमध्ये पिकवल्या पाहिजे. ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या आपण देशी बियाणापासून उत्पादित झालेल्या पाहिजे भाज्या. मग ते देशी बियाणं, मग त्यामुळं आम्ही काय केलं, हे कोरोनामध्ये हा सगळा मोठा परिणाम झाला. मग आम्ही देशी बियांच्या कलेक्शनकडं म्हणजे
निघालो, त्याचं जतन केलं, संवर्धन केलं. आम्ही आमच्या शेतामध्ये ह्या सगळ्या भाजीपाल्याचा प्रयोग केला. आम्ही स्वतः भाजीपाला खाल्ला आणि हा भाजीपाला ज्याला आपण खातो म्हणजे हा जो भाजीपाला आहे ह्या भाजीपाल्यावर कुठली फवारणी नाही. आता आपण निसर्गाचं गणित असं आहे की बाबा आपण त्याला लहानपणापासूनच त्या भाजीपाला पिकवताना फवारण्या चालू करतो, पण त्याला फवारणी करू नका तुम्ही. ह्या देशी बियाणापासून उत्पादित असलेल्या भाजीपाल्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली येते आणि तो भाजीपाला आपण खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ती रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते आणि आपले शरीर तंदुरुस्त राहतं. मग ही सगळी भूमिका घेऊन आम्ही ह्या म्हणजे देशी भाजीपाल्यामध्ये जतन, संवर्धन, प्रचारामध्ये उतरलो आणि पहिला प्रयोग आम्ही केला गेले 5 वर्ष झाले. आम्ही आमच्या शेतामध्ये आम्ही पिकवलेला भाजीपाला खातो, त्या चवीमध्ये फरक पडला आणि आम्ही आजारी पडायचं प्रमाण फारच कमी झालं. आता बघा तुम्ही बोलताना एक विषय सांगाल म्हणजे विषमुक्त ताट तयार करायला हवा असं तुम्ही सांगितलं, बरोबर आहे? हो. म्हणजे आता बघा ना, आताच हे 21वे शतक आहे ना, हो, बरोबर ना? हो, हो. 21वे शतक म्हणजे हे IT शतक आहे ना, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं. हो, हो. काय वाटतं तुम्हाला ह्या जमान्यामध्ये विषमुक्त ताट करणे शक्य आहे का? कितपत शक्य आहे? काय वाटतं तुम्हाला? हा, मग तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. विषमुक्त ताट करणं एकदम सोपं आहे. कसं सोपं आहे की आपल्याकडे जेवढी मोकळी जागा आहे, नाही ते सोपं आहे ते माने, पण मला काय म्हणायचं आहे, माहिती तंत्रज्ञान ह्या जमान्यामध्ये जे एकूणच आता जे ग्लोबल काय म्हणतात ग्लोबलायझेशन किंवा आता बघा तिकडे इराण मध्ये तिकडे युद्ध चालू आहे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या अवतीभोवती चालू आहेत. ह्या सगळ्या गोंधळामध्ये हे शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? तसं म्हणजे अवघड पण आहे आणि सोपं पण आहे. शेवटी कसं आहे, आवड असली की सवड निघतेच सर्वात मोठी. विषमुक्त ताट म्हणजे काय की आता आपण शहरीकरण प्रचंड झालेलं आहे. शहरामध्ये जो भाजीपाला विकायला येतो तो गटारीच्या पाण्यावर पिकवलेला असतो, ड्रेनेजच्या पाण्यावर, किंवा आजचे शहरातल्या ज्या नद्या आहेत ह्या सगळ्या सांड कालवे झालेले आहेत. मग ह्याच्यातून एक घातक पदार्थ बाहेर येतात, ते घातक पदार्थ पाण्यात मिसळलेले जातात आणि तो भाजीपाल्यात मिसळला जातो, तो भाजीपाला आपल्या ताटात येतो आणि आपलं ताट विषारी होतं. आणि कमी कालावधीमध्ये त्यांची फास्ट वाढ केली जाते आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या किडीवेरी येऊन आपण काय करतो, घातक रासायनिक फवारणी करतो. ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. मग हे सगळं आपण ताटात घेऊन हे विषावर आधारित असलेलं जेवण आपण करतो. मग हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे, विषमुक्त ताट केलं पाहिजे. विषमुक्त ताट म्हणजे काय की ह्या सगळ्या कन्सेप्ट म्हणजे आपण म्हणजे रासायनिक फवारणी न करता भाजीपाला पिकवला पाहिजे. मग तो कसा मिळवला पाहिजे हाही दुसरा मुद्दा आहे. तो कसा मिळवला पाहिजे की मग आपण आता शहरामध्ये एक माझा प्रश्न आहे, म्हणजे आता बघा ह्याला जबाबदार कोण आहे? काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आता मला वाटतं 100 जवळजवळ 70-80 घरं म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं गटारीच्या पाण्यावर किंवा नदीमध्ये जे पाणी सोडलं जातं त्या पाण्यावर पिकवलं जाणारं भाजीपाला खातात. हो, बरोबर. ह्याला कारणीभूत कोण आहे? काय वाटतं? ह्याला कारणीभूत आपणच आहे का? आपल्याला आधुनिकीकरणाकडे आपण चाललेलो आहोत. आपल्याला कमी कालावधीमध्ये जास्त भाजीपाला मिळाला पाहिजे, कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन आपल्याला मिळलं पाहिजे. मग ह्याला कारणीभूत म्हणजे काय, हे आपणच, दुसरं कोण नाही. कारण जास्त हव्यासापोटे जे शुद्ध मराठीत सांगायचं म्हणजे आपला लोभ वाढलाय, हव्यास वाढलाय आणि ह्याच्या माध्यमातून येणारं इझी मनी वाढलेलं आहे. मग त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर व्हायला लागलेले आहेत. आपणच ह्याला स्वतः जबाबदार आहोत. सगळं हे माहित असून देखील आपण काय असं वागतो सर? काय म्हणजे का कळत नाही आपल्याला? हे काय आधुनिकीकरण आले, फॅशन आलेले आहे. आपल्याला आज तसं पाहिलं तर आपण आपल्या आहाराकडे 100% दुर्लक्ष करतोय. आपला आहार जेवढा शुद्ध तेवढं आपलं आरोग्य तंदुरुस्त आणि चांगलं राहणार आहे. पण ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आज आपण बघतोय मोठ्या मोठ्या शहरात पाहुण्याच्या घरी गेलो आपण तर ते आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला नेतात. म्हणजे घरी आपण आलोय लगे पाहुण्यांना स्वयंपाक करतोय, आपण जीव घालतोय. ही गोष्ट हल्ली नाहीशी व्हायला लागली आहे. पण खेड्यामध्ये हे शक्य आहे. आज आमच्या घरी किती माणसं आली तरी आपण लगेच जातो, स्वयंपाक करतो, त्यांना जीव घालतो. आपण खेड्यातली माणसं हॉटेलमध्ये नेत नाहीत, पण शहरात काय हॉटेलमध्ये नेलं जातं. मग ह्याच्या पाठीमागे प्रतिष्ठा पण आहे,
आर्थिक कारण पण आहे. आज हल्ली प्रत्येकाचं म्हणजे आर्थिक स्टेटस वाढत कसली चाललेलं आहे. प्रतिष्ठा नेमकी ती काय आहे? त्या प्रतिष्ठेला करायचं काय? हा? पण ही प्रतिष्ठा आपल्याला घातक ठरत चाललेली आहे, हा. हे खरं आहे. हा, मग त्याच्यामुळं आपण काय की आपलं विषमुक्त ताट आपण स्वतःच्या घरामध्ये निर्माण करा. आता कसं आहे, मी माझ्या बाल्कनीमध्ये एक 5 प्रकारचा भाजीपाला, आता बेसिक आहे, मेथी आहे, शेपू आहे, कोथिंबीर आहे, चुका आहे, पालक आहे, हा भाजीपाला मी माझ्या बाल्कनीत लावलं. देशी बियाणं आणलं, तो ग्रो बॅगा येतात, माती आणली, त्यात मी पिकवलं. तर आपल्यासमोर हा भाजीपाला आपण डोळ्यासमोर पिकलेला पिकवतो. मग ह्याच्यावर कुठली फॉर नसते. आपल्याला त्याची चव आवडते, वेगळ्या प्रकारची चव असते, जी ओरिजिनल चव त्याच्यामध्ये राहिलेली असते. बरोबर. मग त्याच्यामुळं काय होतं की आपला म्हणजे हे आपल्या खाण्यात येतात, आपल्याने आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहतं. मला हे सांगा सर, आता ही एक चांगली आयडिया बघा तुमची. म्हणजे मला कमीत कमी जागेमध्ये कमीत कमी साधनामध्ये कशा पद्धतीने आपण हे भाज्या आपण पिकवू शकतो? मला म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी जरा तुम्ही काय सांगा. आता सर्वसामान्य लोकांसाठी जर पाहायचं म्हणलं, आता शहरामध्ये सगळी घरं अपार्टमेंटमध्ये आहे, आणि खेड्यामध्ये जास्तीत जास्त लोक शेतामध्ये राहतात किंवा गावामध्ये राहतात, आणि खेड्यामध्ये मोकळी जागा भरपूर असते. पण शहरामध्ये अपार्टमेंट असतं, मोकळी जागा नसते. पण शहरामध्ये प्रत्येक घराला एक बाल्कनी आहे, आणि त्या बाल्कनीची रचना छोटी आहे. पण त्या छोट्या रचनेनुसार आता काय व्हायलेलं आहे की ग्रो बॅग आहेत, कुंड्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे टब आहेत, बादल्या आहेत, असे वेगवेगळ्या आपल्या त्या जागेच्या रिक्वायरमेंटनुसार आपण तिथं ते इन्स्टॉल करू शकतो. त्यासाठी लागणारी माती, पोषक माती, मग पोषक माती कशी गावाकडनं माती आणणं, त्यामध्ये गांडूळ खत मिक्स करणं, तांबडी माती मिक्स करणं, असं फॉर्म्युला मातीचा तयार करणं, आणि त्या ठिकाणी आपण हा भाजीपाला लावणे, आणि तिथल्या तिथंच पाणी घालायची सुविधा तिथंच आपण उपलब्ध करून देणं. ह्याच्या माध्यमातून काय होतं, टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन, परसबाग, किचन गार्डन तयार होते. आणि साधारणपणे एक छोट्या जागेमध्ये म्हणजे साधारणपणे 100 स्क्वेअर फूट जागा असू द्या, तुमची बाल्कनी 100 स्क्वेअर फुटात असेल किंवा 50 स्क्वेअर फूटमध्ये असेल, आपण त्याला पायऱ्या व्हर्टिकल गार्डनिंग सुद्धा आपण तिथं करू शकतो. कमी मोकळ्या जागेमध्ये आपण हा सगळा भाजीपाला आपण आपल्या कुटुंबापुरता लागणारा आपण उत्पादित करू शकतो, आणि तो आपल्या कुटुंबाला खाऊ घालू शकतो. म्हणजे ही कन्सेप्ट खूप चांगली आहे टेरेस गार्डनची, किचन गार्डनची किंवा बाल्कनी गार्डनची. किंवा शहरामध्ये मोठे मोठे अपार्टमेंट आहेत, त्यावरती टेरेसवर सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा भाजीपाला, हा देशी भाजीपाला तिथं पिकवू शकतो. आता हे तुम्ही शहरातल्या लोकांसाठी सांगितलं. गावाकडच्या लोकांकडं जागा पण असते किंवा त्यांच्याकडं शेती पण असते तशी, तरी सुद्धा जे आपण ऑर्गॅनिक म्हणतो, सेंद्रिय पद्धतीने ते लोक म्हणजे खूप उदासीनता दिसते त्यांच्यामध्ये. हो, त्यांच्यासाठी जुगाड पद्धत काय सांगू शकाल? आता तुम्ही खूप महत्त्वाचा प्रश्न मला विचारलेला आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं 1 गुंठा, 2 गुंठे, 3 गुंठे क्षेत्रामध्ये आपल्याला वर्षभर लागणारा 25-30 प्रकारचा भाजीपाला आपण तिथं पिकवला पाहिजे. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आता वांग्याची भाजी, भेंडीची भाजी, आता वांग्यावर कीड पडते, पण आपल्याला एका झाडाला समजा 10 वांगी लागली, 10 वांग्यामध्ये 6 वांगी किडकी निघू द्या, राहिलेले 4 वांगे हे चांगले असतात, आणि आपल्या कुटुंबाला 4 वांग्याची त्या दिवसाची गरज बसते. आपल्याला ही वांगी किंवा हा जो भाजीपाला आपल्याला जो कुटुंबाला जेवढं गरजेचं तेवढं मिळालं म्हणजे बाद झालं. आपण काय करतो, आता त्याला कीड लागली म्हणून आपण त्याला फवारायला जातो, पण फवारू नका. कीड लागलेले वांगी बाजूला काढून टाका, काही होत नाही. आणि जे चांगले वांगे आहेत, समजा 10 पैकी 3 चांगली वांगी निघू द्या, ते तुम्ही वापरा खायला. पण कालांतराने काय होतंय, त्या जो आपण भाजीपाला लावतोय बिगर फवारणीचा असल्यामुळं, आपण फवारायचं नाही ना, त्यामध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते, आणि कालांतराने आपल्याला चांगला भाजीपाला तिथं उपलब्ध राहतो, आणि ही वर्षभर सायकल आपली चालू राहते. त्यामुळं काय की त्याची चव चांगली राहते, आणि त्यातून आपल्याला उत्तम आरोग्य पण मिळणार आहे. आणि सर्वात मोठा फायदा आपला आर्थिक फायदा आहे. वर्षभरामध्ये एका कुटुंबाला साधारण 30 ते 35 हजार रुपये वार्षिक आपला भाजीपाल्याला खर्च होतो, त्याच्यामध्ये खूप मोठी बचत होणार आहे अशी. त्यामुळं
आपल्या शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने 1 गुंठा 2 गुंठा 3 गुंठा ह्यामध्ये हा भाजीपाला लावलाच पाहिजे. पण ह्यासाठी सर्वात मोठी इच्छाशक्ती बी महत्त्वाची आहे आणि थोडंफार काम करण्याचं पण, कारण आपल्याला काही इझी टू ईट रेडी मार्केटमध्ये भाजीपाला आणायला जायचा, 20-25 प्रकारचा भाजीपाला घ्यायचा आणि घरी यायचा, ही सवय लागलेली आहे. ही सवय पण थोडी मोडली पाहिजे, कमी झाली पाहिजे. आणि आता बघा तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं भाजीपाल्याचं आपण सेंद्रिय पद्धतीने लागवड करायची. तुम्ही सेंद्रिय पद्धतीचं म्हणू शकतो ना त्याला, हो, किंवा सेंद्रिय, ऑर्गॅनिक. हां. पण तुम्हाला काय वाटतं, जे आता जी जमीन जी आहे तेवढी सुपीक राहिली का? हा, तसं पाहिलं तर आपल्या देशामध्ये 1960 सालापासून हरित क्रांतीची सुरुवात झाली आणि हरित क्रांतीच्या सुरुवातीपासून आपल्या देशानं ते 66-67 साली भारतात सुरू झाली डॉक्टर स्वामीनाथन यांच्या कालावधीमध्ये. आणि इंदिरा गांधींनी ते आपल्या देशामध्ये अन्नधान्याची उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ती म्हणजे अन्नधान्य जास्त पिकवलं गेलं पाहिजे म्हणून त्यांनी ते सुरुवात केली. आणि त्या काळात डॉक्टर स्वामीनाथन हे शास्त्रज्ञ होते, त्यांनी हरित क्रांतीची सुरुवात केली. आणि हरित क्रांतीची सुरुवात होत असताना आधुनिक पद्धतीचे बियाणे आले, हायब्रिड बियाणे आले, जे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन क्षमता त्याच्यामध्ये होती. आणि ते उत्पादित करण्यासाठी म्हणजे जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आपण रासायनिक खताकडं यायला लागलो. युरिया आला, DAP आला. आणि ह्या रासायनिक खतामुळं आणि हायब्रिड वाणामुळं काय होईल की हे कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन द्यावं लागले. त्यामुळे काय होईल, जमिनीचा कस कमी होत गेला, जमिनीची सुपीकता कमी होत गेली आणि जमिनी नापीक व्हायला लागल्या. आणि त्याचबरोबर ऊसासारखी पिकं आली, केळीसारखी पिकं आली, जास्त पाण्याची पिकं आली, जमिनीला गरजेपेक्षा जास्त पाणी मिळू लागले, त्यामुळे सुद्धा जमीन नापीक होऊ लागली. जमीन जिवंत असणे म्हणजे काय की जमिनीमध्ये असलेले जे जीवाणू आहेत, बायोकल्चर म्हणायची, जमिनीमधली जी बायोडायव्हर्सिटी आहे ती जिवंत राहणं हे महत्त्वाचं होतं. पण ही जी आधुनिक पिकं घेत असताना आपण विविध फवारण्या करू लागलो, मग कीटकनाशकाच्या फवारण्या करू लागलो, त्याचबरोबर बुरशीनाशकाच्या फवारण्या घ्यावं लागलो, त्याचबरोबर आपण जमिनीमध्ये तण वाढवू नये म्हणून तणनाशकाची सुद्धा फवारणी घ्यावं लागलो. ह्या फवारणीचा इफेक्ट काय झालं की जमिनीच्या आरोग्यावर झाला. जमिनीमध्ये जे असलेले गांडोळासारखे जे शेतकऱ्याचे मित्र असणारे जे कीटक होते, गांडोळ, असे हजारो करोडो जे जीवाणू होते, गांडोळ होते, हे सगळे आपले ह्या फवारणीमुळं काय व्हायला लागलं, मारले गेले. आणि त्यामुळे कारण हेच जमिनीचा जीव होता, जमिनीची उत्पादन क्षमता वाढवणारे होते, जमिनीची सुपीकता वाढवणारे होते, त्याच्यावर हल्ला झाला. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झाली आणि त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर झाला आणि जमीन हळूहळू मृत होऊ लागली आणि जमिनीचा कर्ब कमी झाला. जमिनीचा कर्ब जेवढा चांगला तेवढं उत्पादन क्षमता चांगली. पण ह्या रासायनिक फवारण्यामुळं ही एकमेकाची असलेली सायकल आहे आणि त्याच्यामुळे हे गोष्टी घडू लागल्या. काय वाटतं मग तुम्हाला आता कशा पद्धतीने, मग आपण आता जमीन जर एवढी जर हीच बिघडलेली जर जमीन असेल, मग आपण जरी आता बघा तुम्ही गावरान देशी जी बियाणे तयार करताय, हो, ते कुठल्या जमिनीमध्ये लावायचं मग ते? मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याची आपल्या शेतामध्ये प्रयोगशाळा पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी गावरान बियाणाची निर्मिती केली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या बियाण्याची निर्मिती केल्यानंतर तो भाजीपाला किंवा तो जो क्षेत्र आहे टिकवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर जुन्या काळाकडे आपल्याला त्यासाठी वळलं पाहिजे. जुन्या काळाकडे वळलं पाहिजे म्हणजे काय की आपल्याला सेंद्रिय शेतीचा वापर केला पाहिजे. तर सेंद्रिय शेतीला लागणारे कुठले कुठले घटक आहेत, आता दशपर्णी अर्क आहे, आता 10 विविध उग्र आणि तीव्र वासाच्या वनस्पतीचा पाला एकत्र करून त्याच्यापासून आपण बुरशीनाशक, कीटकनाशकाची औषधं तयार करू शकतो सेंद्रिय. त्याचबरोबर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी, झाडाला टॉनिक देण्यासाठी, संजीवनी देण्यासाठी आपण जीवामृत सारखा प्रयोग, तिथं जीवामृत आपण देऊ शकतो. आणि त्याचबरोबर जमिनीच्या भुसभुशीतपणा वाढवण्यासाठी, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपण गांडूळ खताचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे. कारण गांडूळ हा जमिनीचा आत्मा आहे
आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे युनिट पाहिजे, दशपर्णी युनिट पाहिजे, जीवामृत पाहिजे, गांडूळ खत युनिट पाहिजे. आणि त्याचबरोबर काय केलं पाहिजे, आपण जमिनीच्या आरोग्याची तपासणी आपण केली पाहिजे. माती परीक्षण केलं पाहिजे, पाणी परीक्षण केलं पाहिजे. आपल्या शेतामध्ये कुठल्या घटकाची कमतरता आहे, कुठला घटक जास्त आहे. पीक निघाल्यानंतर आणि पीक घ्यायच्या अगोदर आपण हे माती परीक्षण करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आता बघा, तुम्ही बोलता बोलता सांगितलं की शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये प्रयोगशाळा केली पाहिजे. हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? हो, प्रत्येक शेतकऱ्याला शक्य आहे, कारण प्रत्येकाच्या शेतामध्ये ड्रम आहेत. जे ह्यासाठी लागणाऱ्या गोष्टी, गोमूत्र आहे, शेण आहे, माती आहे, कुजलेला शेणखत आहे. ह्या सगळ्याच्या माध्यमातून आपण सहज करू शकतो. काय खूप अवघड नाही. फक्त एकदा ह्याचं आपण ट्रेनिंग घेणं, प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे शेतकऱ्याने, की आपण जीवामृत कसं बनवायचं, त्याचा वापर कसा केला पाहिजे, दशपर्णी अर्क आपण कसं बनवायचं, त्याचा वापर आपण कसा केला पाहिजे, आग्नेयास्त्र आहे, हिंगास्त्र आहे, हे कसं तयार केलं पाहिजे, त्याचा वापर कसा केला पाहिजे, त्याचा रिझल्ट काय, हे शेतकऱ्याला येतो. फक्त त्याचं थोडंफार शास्त्रशुद्ध पद्धतीनं प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं. आता गांडूळ खत आहे, गांडूळ खत आपण तयार करताना आपल्याला वर्मी कल्चर, म्हणजे तो जो बेड आहे तो बेड प्रॉपर असावा. त्यातून आपल्याला वर्मी वॉश मिळतं. त्याचा काय उपयोग आहे, कारण वर्मी वॉश तर खूप चांगलं टॉनिक आहे शेतीसाठी, पण ते आपण कसं कलेक्ट केलं पाहिजे, ते किती प्रमाणात पाहिजे, हे सगळं आपल्याला शक्य आहे. आणि शेतकऱ्याने ह्याचं प्रशिक्षण घेतलं तर शेतकऱ्याला सहज शक्य होतं, कुठल्याही शेतकऱ्यालाही सहज शक्य होतं. ज्याला काही शिक्षणाची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? काही म्हणजे प्रशिक्षणाची गरज आहे, नाही, प्रशिक्षण झालं, हा, पण शेतकऱ्यांनी शिकलेला लिहिता वाचता जेव्हा असं काही गरज तसं काय नाही. कारण तसं शेतीचा आणि शिक्षणाचा तसं म्हणजे जास्त कोरिलेशन म्हणता येत नाही. कारण अनेक शेतकरी आहेत आता आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, ज्यांचा शिक्षणाचा काही संबंध नाही पण अतिउत्तम शेती करतात. पण शिक्षणामुळे काय होते, एक चौकट येते आणि आपल्याला नक्की काय करायचे शिक्षणामुळे समजतं. अच्छा. हां, आणि दुसरी गोष्ट काय की जे मार्केटमध्ये विकतं ते आपण पिकवलं पाहिजे. आता माझी 1 एकर शेती आहे, माझी 10 एकर शेती आहे, पण त्यातली 1 एकर शेती मी सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासाठी ठेवलेला आहे. मग त्या सेंद्रिय भाजीपाला उत्पादनामध्ये मी काय करतो, माझा 25 प्रकारचा भाजीपाला त्यामध्ये पिकवतो आणि तो भाजीपाला मी शेतकऱ्यांना विकतो किंवा मार्केटमध्ये विकतो 25 प्रकारचा. मग जो माझा ग्राहक आहे तो बघतो भाजीपाला चांगला आहे, सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आहे, इतरांपेक्षा आपल्याला 5-10 रुपये एका भाजीपाल्याला जास्त मिळतात आणि तेच आपलं यश आहे म्हणायचं. भाजीपाल्यामध्ये आता बघा, आपण जे तुम्ही जे नावं सांगितली सुरुवातीला, ते म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो, म्हणजे आपण सोलापूर सारख्या पर्जन्यशाळेच्या प्रदेशामध्ये राहतो, तिथं की काळी जमीन आहे सगळी इथं. हो, ती नावं सांगितली तुम्ही भाज्यांची, इथल्या प्रदेशामध्ये पिकणारी. अजून इतर जिल्ह्यामध्ये किंवा अजून जसं खाली कोकण झाला तिकडं, इकडे विदर्भ झाला, या प्रदेशामध्ये ज्या उगवल्या जाणाऱ्या ज्या भाज्या आहेत ते तुम्हाला माहिती आहे का सर? हां, त्या प्रदेशामध्ये उगवल्या जाणाऱ्या म्हणजे पावसाळी भाज्या आहेत, रानभाज्या आहेत भरपूर प्रकारच्या. पण आता करटुलीसारखी भाजी आहे, कोकणामध्ये आहे, बऱ्याचशा ठिकाणी आहे, किंवा आंबाडीसारखी भाजी आहे जे बऱ्याचशा ठिकाणी चालते, घोळाची भाजी आहे. म्हणजे ह्या प्रदेशानुसार ह्या ज्या त्या भाज्याचं स्वरूप वेगवेगळं आहे, नावं वेगवेगळे आहेत. पण आपण काय केलेलं आहे, आपण हे 21 प्रकारचं आपण वसुंधरा परसबाग बियाणे किटची जी निर्मिती केलेली आहे, हे संपूर्ण देशामध्ये कॉमन पद्धतीनं खाल्ला जाणारा जो भाजीपाला आहे त्याच्या बियाण्याची आपण ही निर्मिती करून प्रसार केलेला आहे. आता ह्या ज्या विशेष करून मला पावसाळ्या पाण्यावर ज्या येणाऱ्या ज्या भाज्या येतात, त्याचं काय महत्त्व सांगता येईल तुम्हाला सर? हां, पावसाळ्याच्या पानावर येणाऱ्या भाज्या ह्या नैसर्गिक पद्धतीनं वाढलेल्या असतात. त्याची चव खूप चांगली असते, त्याच्यामध्ये विविध जीवनसत्वे असतात आणि त्याच्यामुळं काय होते, आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ज्या त्या सीझनला ज्या त्या भाज्या खाल्ल्यामुळं आपलं शरीर हेल्दी आणि तंदुरुस्त राहतं. त्यामुळं ह्या भाज्यांचा तर आपल्या शरीरावर खूप चांगला परिणाम होतोच.
पण ह्या भाज्या नसताना दुसऱ्या कुठल्या भाज्या हव्या तर हे आपण तयार केलेल्या भाज्या आपण त्या ठिकाणी वापरल्या तरी चालतात. आता हे सगळं विषमुक्त किंवा सेंद्रिय शेती ही जी आत्ताच्या काळामध्ये जी उदासीनता दिसते आपल्याला, ह्याच्या पाठीमागे तुम्हाला कुठंतरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव वाटतो का तुम्हाला? राजकीय इच्छाशक्ती शेवटी कसं आहे माहिती आहे का, राजकारणी लोकांनी काय काय सांगितलं पाहिजे आपल्याला, आपला स्वतःचा सहभाग राबवलेले आहेत किंवा त्याशी त्या पद्धतीनं अंमलबजावणी केली जाते का हे म्हणतो. आता कसं माहिती आहे, राजकारणी लोक फार हुशार असतात, ते आधुनिक त्यांचा कल असतो आणि भविष्यात होणाऱ्या अनेक गोष्टींकडे त्यांची म्हणजे ते अपडेट असतात आणि ते विविध ध्येय धोरणं किंवा ह्याबाबत ते राबवतात. पण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी असते. पण हे दोन्ही कोरिलेशन आहे. आपण जनतेनं आपण सुद्धा त्यामध्ये सक्षमपणे सहभाग नोंदवला पाहिजे आणि त्या योजना पण राबवल्या पाहिजे, तर त्याच्यामध्ये सक्सेस आपल्याला मिळतो. त्यासाठी फक्त राजकारणाला आपण जे काय म्हणतात त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून जमत नाही. आरोपी त्यांना म्हणजे तेच सगळं सर्वस्वी तेच जबाबदार असं नाही म्हणत मी, आपलं पण सहभाग बरोबर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. जसं सर्वसामान्य माणसांचा त्यामध्ये सहभाग असला तर ती गोष्टी ह्या सक्सेस होतात. बरोबर आहे. मला हे काय म्हणायचं दुसरं म्हणजे आताची आधुनिक शेती आणि पूर्वीची पारंपरिक शेती. आता पारंपरिक शेती म्हणजे कशी होती की म्हणजे जुन्या काळामध्ये बरोबर पावसाळा ठराविक तारखेला यायचा, पावसाळ्यानंतर जे ऋतू सायकल आहे, ऋतुचक्र आहे ते बरोबर चालायचं. आणि पारंपरिक शेतीमध्ये आपल्या कुटुंबाला पुरणारा आणि ठराविक लोकांना पुरणारे आपण सगळं भाजीपाला किंवा ठराविक पिकं आपण घ्यायचो. काही 4 महिने पावसावर आधारित पिकं असायची, 8 महिने पाण्यावर आधारित पिकं असायची. त्या काळात बागायत क्षेत्र कमी असायचं, कारण हे मोटरीचे डिझेल इंजिनाचे शोध नव्हते, लाईटीचा शोध नव्हता. जे ठराविक पाण्यावर येणारीच पिकं आपण घ्यायचो. मग विविध प्रकारच्या गळिताची पिकं असायची, डाळे असायचे, ज्वारी, गहू ह्या प्रकारे आपण जायचो. पण आधुनिक शेती म्हणजे काय झालं की विजेचा शोध आला, मोटरी आल्या, पाईपलाईनी आल्या, पाणी द्यायच्या सिंचन पद्धती बदलल्या. अगोदर पाटानं पाणी द्यायचं जुन्या काळामध्ये, पण आता सिंचन पद्धतीमध्ये ड्रीप आलं, स्प्रिंकलर आलं, हे सगळं आधुनिक पद्धतीनं पाणी आलं. मग काय व्हायलं की आपल्या शेताला समजा आपली विहीर होती, विहिरीच्या माध्यमातून जेवढं पाणी पुरायचं ते पाणी म्हणजे 1 एकर शेताला आपल्याला पाटाच्या पद्धतीनं पाणी द्यायचं, पण ते 1 एकर पाटाला म्हणजे दंडानं पाणी द्यायचं. तर तेवढ्या पाण्यामध्ये आपल्या ड्रिपच्या माध्यमातून 4 ते 5 एकर शेती बागायत होऊ लागली आपली. मग आपण काय करायलो, बोर म्हणजे विहिरीच्या माध्यमातून क्षेत्र जास्त असायचे, विहिरीच्या माध्यमातून पाणी द्यायलो आणि हे पाणी कमी पडायला आपण बोरकडे वळलो, बोर मारलो, पाणी गोळा करायलो. ते पाणी कमी पडायला म्हणून आपण काय केलं, नदीकडे गेलो, नदीतनं पाईपलाईन केल्या, पाणी आणलं. तेही पाणी कमी पडायला आपण शेतामध्ये शेततळी केली मोठी मोठी आणि ते आपली पाण्याची गरज आपण भागवा लागलो. मग ही आधुनिक पिकं मग काय करायला आपण, ऊसाच्या नंतर आपलं केळी आली, त्याचबरोबर द्राक्षे आली, त्याचबरोबर बोर आले, डाळिंब आलं. मग ह्या सगळी पिकं आपण शेतामध्ये घालवलं आधुनिक पद्धतीनं. आणि त्या काळात म्हणजे मागच्या 10-15 वर्षामध्ये ह्या आधुनिक शेतीला मार्केट होतं, खूप चांगलं मार्केट होतं आणि ह्याचा उत्पादन खर्च कमी होता. पण मागच्या 10 वर्षानंतर काय व्हायला लागलं की हा जो द्राक्षे, डाळिंब, ऊस, केळी ही जी पिकं आहेत, संत्रा वगैरे, ह्यांचा बाजारभाव तोच राहिला, पण ह्याचा उत्पादन खर्च जवळजवळ 10 ते 15 पटीनं वाढला. मग त्यामुळे काय झालं, आधुनिक काळातली ही शेती सगळी परत संकटात यायला लागली.
कारण मागच्या 20 वर्षापूर्वी आपल्याला द्राक्षे 60-70 रुपये किलोनेच मिळत होते, आताही त्याच दरामध्ये मिळते. पण ह्याचा जो मजुराचा खर्च आहे, उत्पादनाचा खर्च हा 10 ते 15 पटीनं वाढल्यामुळे ही आधुनिक शेती परत तोट्यात चालली. कारण आधुनिक शेतीला आपण व्यवसायाचं स्वरूप दिलं होतं, पारंपरिक शेतीत तसं व्यवसायाचं स्वरूप नव्हतं. आपल्या कुटुंबाला वर्षभर मिळालं म्हणजे साल संधी झाली की आपण समाधानी, असं स्वरूप त्या काळात होतं. कारण पण त्याचाही उत्पादन खर्च कमी होता, त्या काळात ड्रिप पण नव्हते, सगळ्या पद्धती. त्यामुळं काय होले की आधुनिक शेती करत असताना आधुनिक शेती संकट द्यायला ही सगळी गोष्टी कारणीभूत ठरू लागल्या. आता तुम्ही व्यावसायिकतेच्या दृष्टीनं आधुनिक शेती आणि पारंपरिक शेती ह्याचं कम्पॅरिझन सांगलं दोन्हीचं. पण मला काय म्हणायचं आहे, आधुनिक शेती आताची जी आधुनिक शेती म्हणली जातं ना, त्यामुळं आपण माणसाला संपवावा लागलाय. हो, मग आधुनिक शेती का करावी? नाही, आता ती वेळ आलेली आहे. आधुनिक शेतीमध्ये सुद्धा आपण एक मॉडेल तयार केलं पाहिजे सेंद्रिय शेतीचं, ऑर्गॅनिक शेतीचं. म्हणजे कसं आहे, आपल्याला आता आधुनिक शेती नाहीशी करता येणार नाही. आधुनिक शेती जर नाहीशी केली तर मानवजात संपेल, कारण ते खाणार काय आहे. तर आपल्याला आधुनिक शेती आणि पारंपरिक शेती आणि सेंद्रिय शेती ह्याचा एक सुवर्णमध्य साधून एक मॉडेल तयार करावं लागेल. कुठलं मॉडेल असेल की आपल्या शेतामध्ये आपल्याला 1 दिवसात उत्पादन देणारी पिकं असावी, 8 दिवसानं उत्पादन देणारी पिकं असावी, 1 महिन्यानं उत्पादन देणारी पिकं असावी, 6 महिन्याने उत्पादन देणारी पिकं असावी, वर्षांनी उत्पादन देणारी पिकं असावी. मग आता 1 दिवसात उत्पादन देणारी पिकं म्हणजे काय? कोंबडी पालन आहे. आपलं 1 एकर शेतामध्ये आपण 10-20 कोंबड्या पाळू शकतो. रोज आपल्याला एका दुसरी म्हैस किंवा एका दुसरी गाय पाळली तर त्यापासून आपल्याला दुधाचं उत्पादन मिळणार आहे. महिन्यामध्ये आपण उत्पादन घेण्यासाठी आपण रेशीम शेतीचा पर्याय आहे. आपल्याला 6 महिन्याने उत्पादन घेण्यासाठी आपल्याला हा जो भाजीपाल्याचे विविध म्हणजे कुठले फळभाजी, वांगी, टमाटे, मिरची किंवा वेलवर्गीय भाजीपाला आपण 6 महिने आपल्याला मिळू शकतो. 1 वर्षाने उत्पादन देणारे म्हणजे कुठली पिकं आहेत? आपली ऊसासारखी पिकं आहेत, केळीसारखी पिकं आहेत, पपईसारखी पिकं आहेत. आणि वर्षानुवर्ष उत्पादन देणारी मग आंबा बाग आहे, जांभळ आहे, सीताफळ आहे, आवळा आहे, पेरू, ही पिकं आपण असं पिकाचे पॅटर्न आपण बदलणं आणि आपल्या शेतामध्ये वापरणं म्हणजे एकात्मिक पीक पद्धत आपण आपल्या शेतामध्ये वापरली तर ह्याचा फायदा आपल्याला जमिनीला होणार आहे, आपल्याला होणार आहे, चांगली बायोडायव्हर्सिटी तिथं डेव्हलप होणार आहे. त्याच्यामुळे आपल्या शेतामध्ये विविध कीटक येणार आहेत, पशुपक्षी येणार आहेत, मधमाशी येणार आहे. ह्या बायोडायव्हर्सिटीमुळे आपली एकूण उत्पादन क्षमता वाढणार आहे. अशा पद्धतीचं मॉडेल आपल्याला शेतीसाठी महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याने 1 एकर जर हे मॉडेल केलं आणि आपल्या कुटुंबासाठी वापरलं तरीसुद्धा खूप मोठा बदल ह्याच्यामध्ये निर्माण होणार आहे. कमी कुठं पडतो सांगतो, आपण शेतीमध्ये आहोत. आता शेतीमध्ये मजुराचा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. हा पहिला मुद्दा. आणि दुसरं, कौशल्यावर आधारित आपल्याला तिथं हे पाहिजे, मनुष्यबळ पाहिजे. आणि दुसरी, आज आपण बघत आहोत तरुण पिढी जास्तीत जास्त मोबाईलच्या नादी लागलेल्या आहे. कष्ट करायला त्यांना नको वाटतं आणि इझी मनी हवा वाटतो त्यांना. मग शेतीमध्ये काय की हा मजूर वर्ग कमी झालेला आहे आणि त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादनावर व्हायला आणि दुसरं मजुरीचा खर्च पण वाढलेला आहे. मग हे सगळं टाळण्यासाठी म्हणजे आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण स्टायलिश कपडे घालतो, मोबाईल घेतो आणि दिवस न रात्र मोबाईल बघत बसतो. त्याच्यामुळं कसं आहे की काम करण्याची शक्ती कमी झाल्यामुळं त्याचा परिणाम हे आधुनिक शेतीवर होऊ लागलेला आहे. पण दुसरं अजून एक आश्वासक चित्र असं आहे की काही तरुण, एक 10-15 तरुणांचा एक ग्रुप होतो. आता द्राक्ष बाग आहे, द्राक्ष बागाच्या खरड छाटणीपासून मनुकं तयार करण्यापर्यंत सगळंच ते वर्षभराच्या शेतकऱ्याकडे जातात. आम्ही हे घेतो म्हणतात, असे ग्रुप तयार होतात आणि हे कामं करतात. हा एक दुसरा पॉझिटिव्ह भाग आहे. पण पॉझिटिव्ह भाग फार कमी आहे, निगेटिव्ह भाग जास्त आहे. त्याच्यामुळे शेती ही तोट्यात चाललेली आहे. सर्वात मोठं मजुराच्या प्रश्न, हल्ली कामाला माणसं मिळत नाहीत, बाया मिळत नाहीत. जरी मिळालं तरी त्यांचं म्हणजे काम करण्याचे जे पहिल्या सकाळी 8ला यायच्या,
5ला जायच्या, त्यांचं काम करण्याची कॅपॅसिटी कमी म्हणजे कमी झालेली आहे. 10ला येतात, 5ला जातात असं आहे. पण त्यांचा मजुरी खर्च पण वाढलेला आहे. ह्याला काय प्रॉब्लेम, ह्याच्या पाठीमाग कारण काही शासकीय योजना पण आहेत. आज मजुरांना धान्य भरपूर प्रमाणात मुबलक उपलब्ध होत आहे. विविध सरकारी योजना आहेत, त्यामुळे त्यांचा आर्थिक स्टेटस पण वाढत चाललेला आहे. गरज पण त्यांची कमी झालेली आहे. हा एक प्रश्न आहे त्या पाठीमागे. आता बघा, तुम्ही नोकरी करता काय सर, हां. नोकरी करून देखील तुम्ही शेतीसारख्या बेभरोशी ह्याच्यावरती क्षेत्रामध्ये तुम्ही टिकून आहात, किंवा तुम्ही कंबर कसून त्याच्यामध्ये काम करताय, किंवा चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळत आहे. हे कसं काय तुम्हाला जमलं, किंवा तुम्हाला नोकरी करत असताना देखील शेतीमध्ये काम करणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे तसा विचार करणं, तसा मी आता तुम्ही सांगितलं की आपण इजी मनीच्या मागं आहोत. हो, हे सगळं असून देखील तुम्हाला बघा, म्हणजे चांगला पगार पाणी असेल तरी सुद्धा तुम्ही इकडे कसं काय? हा कसं आहे, शेती करणं हा एक छंद पण आहे आमचा. वडिलोपार्जित शेती आहे, ती शेती पिकवणं आणि त्यातून चांगलं उत्पादन घेणं हा एक छंद असावा प्रत्येकाला. तो मला छंद आहे. आणि त्यामुळं काय, आणि दुसरी गोष्ट मी विज्ञानाचा प्राध्यापक आहे. अनेक शेतीबद्दल आवड आहे. शेतीवर आधारित उद्योगधंद्यामध्ये मला आवड आहे. मग मी भरपूर फिरतो आणि जिथं नवीन काय आहे ते मी बघायला जातो, त्याचं मी घेण्याचा प्रयत्न करतो, फुलाची पाकळी. मग त्याच्यामुळं काय व्हायला लागलं की मला हे सगळे प्रयोग शेतीत करायला आवडायला लागले. आणि शेतीत प्रयोग करत असताना माझं उत्पादन पण त्यामुळं वाढलं. शेती पण चांगली व्हायला लागली, उत्पादन वाढलं, उत्पादन खर्च कमी व्हायला लागला. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं मी शेतीकडं वळतो. आणि दुसरी गोष्ट, माझं आरोग्य चांगलं राहतं. इकडं तिकडं फिरण्यापेक्षा आपण निसर्गाशी बोलतो, पिकाशी बोलतो, आंब्याशी बोलतो, चिंचाशी बोलतो, भाजीपाल्याशी बोलतो. मग ह्याच्यामुळं काही आपलं तणावविरहित आयुष्य जगतो आपण. त्याच्यामुळं आपल्याला खूप चांगला आनंद मिळतो. आपण गाईच्या गोठ्यात गेलो, म्हशीकडे गेलो, त्याला वैरण टाकतो, त्याला 2 गोष्टी बोलतो. त्यामुळं काय की सगळ्याचा हा समतोल साधला जातो. आपण पण आनंदी राहतो आणि आनंदी राहण्यामुळं शेती पण चांगली वाढते. हा त्या पाठीमागची भूमिका आहे आमची, आणि ते आम्ही अंमलात पण आणतो, असं पण आहे. आता बघा, तुम्ही ॲज अ शिक्षक म्हणून तुम्ही टीचिंग क्षेत्रात आहे ना, बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही शिकवत असता त्यावेळेस तुम्ही मुलांना सांगता का हो हे शेतीबद्दल, हे किंवा जे आपण हे म्हणतो ना, आपण जागरूक करणं किंवा प्रबोधन करणं, हे असं करता का? मी करतो. मुलांना मी शिक्षण घेत असताना मुलांना विविध व्यवसाय सांगतो, शेतीवर आधारित व्यवसाय सांगतो की तुम्ही हे करा. आता तुम्ही BSc फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं, तुम्ही गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू करा. 3ऱ्या वर्षी तुम्ही स्वतःच्या गाडीमध्ये याचाल का गांडूळ म्हणजे माझं सांगणं आहे की तुम्ही कुठलं एक क्षेत्र निवडा. आता शेतीवर आधारित अनेक उद्योगधंदे आहेत. मग गांडूळ खताचं आहे, जैविक खत निर्मिती आहे, त्याचबरोबर कुक्कुटपालन आहे, डेअरी पालन आहे, वराह पालन आहे, पर्ल कल्चर आहे म्हणजे मोती संगोपन आहे, मधुमक्षिका पालन आहे. अनेक व्यवसाय शेतीवर आधारित आहेत. त्यापैकी तुम्ही एकच व्यवसाय निवडा. कुठला? आता उदाहरणार्थ मधुमक्षिका पालन. तुम्ही मधुमक्षिका पालनाचा जर व्यवसाय केला, त्याच्या 4-5 वर्ष तुम्ही त्याला लक्ष दिलं, स्वतःची युनिट उभारले, त्यामध्ये तुम्ही मास्टर की मिळवली, तर तुम्ही स्वतःचा ऑर्गॅनिक मध विकून हाना. आपण नोकरी करत असताना महिना जे ₹1,00,000 पगार मिळवताना ती पगार आपण त्या व्यवसायातून उभं करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण अनेक लोकांना रोजगार निर्मिती करून देऊ शकतो. आता मी परसबागेचं बियाण्याचं करतो आहे. माझ्याकडे 21 प्रकारचे बियाण्याचं किट आहे, 25 प्रकारचं आहे, 20 प्रकार म्हणजे परिस्थितीनुसार बियाणे किट मी बनवतो. पण हा जो व्यवसाय आहे ह्याच्यातले मी मास्टर की मिळवत चाललेलो आहे की बाबा ह्यासाठी काय काय लागतं. माती लागते, ग्रो बॅग लागतं, पाणी द्यावं लागतं, बुरशीनाशक, कीटकनाशक ही औषधं त्यासाठी ऑर्गॅनिक तयार करावी लागतात. ह्या सगळ्याच गोष्टी आम्ही स्वतः बनवतो. म्हणजे काय, मी हाच एक व्यवसाय पकडला. कुठला
परसबागेचा, मग ते बियाणापासून त्याला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही नाही म्हणलं तरी थोडंफार प्रमाणात तज्ज्ञ होत गेलो आणि त्याचा फायदा आम्हाला व्यवसायाला होत गेला. असं म्हणजे धरसोड न करता एक एक क्षेत्र निवडा. म्हणजे माझं एक मत आहे, मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्यादित तुम्ही काम करा, तुम्ही नक्की मास्टर होत जाल. बरोबर. त्याचं हे सांगा मला, हे खूप भारी मुद्दा सांगायला तुम्ही. हे असतं बघा, म्हणजे एखादी गोष्ट आपण, एखादा नवीन माणूस एखादी गोष्ट एखाद्या व्यवसायात उतरतो आणि तो त्यामध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा कार्यकाळ किती असावा असायला पाहिजे. म्हणजे कधी कधी हे होतं बघा, आपण प्रयत्न करतो आणि निमित्त सोडून देतो, किंवा बऱ्याच गोष्टी आडफाटा येतात आपल्याला. म्हणजे सर्वसामान्य माणसाला करण्यासाठी मी हा प्रश्न विचारतो तुम्हाला, म्हणजे आपली जे पेशन्स म्हणतो आपण, ते किती कार्यकाळ टिकून ठेवलं पाहिजे आपण. आता कसं माहिती आहे का, तुम्ही व्यवसायामध्ये, उद्योग व्यवसायामध्ये शेतीवर आधारित ज्याला येत आहे त्याला किमान 3 ते 4 वर्षे आपण त्या क्षेत्रात टिकून राहिलं पाहिजे. शेती क्षेत्र म्हणजे 20-20 मॅच नाही, ही संपूर्ण कसोटी क्रिकेट आहे. तुम्ही पहिले 4 वर्ष जर टिकलात ना, आयुष्यभर ह्या उद्योग व्यवसायात टिकतायत तुम्ही. पण त्या उद्योग व्यवसायाच्या खाचाखोचा तुम्हाला पाहिजेत. आता दुधाचा व्यवसाय आहे, तुम्ही स्वतः दूध प्रोडक्शन करताय, त्याच्यावर आधारित, दुधावर आधारित दूध प्रक्रिया उद्योग तुम्ही उभा केला पाहिजे. त्याचं आता पनीर आहे, मार्केटमध्ये डुप्लिकेट पनीर येतं, तर स्कोप छान आहे. तुम्ही दुधावर तुमच्या शेतात गाई म्हशीपासून तयार झालेल्या दुधापासून तुम्ही पनीर बनवणारे व्हिडिओ छोटे छोटे 10-5 सेकंदाचे तयार करा. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये ते प्रसारित करा आणि ते मॉडेल तुम्ही तिथं उभं करा. ज्याला तुम्ही हे मॉडेल उभं करता, तुम्ही निश्चित 100% यशस्वी होत आहे. कारण आत्ताचं जग काय, तुमच्या मॉडेलवर विश्वास ठेवत आहे. आता मी माझ्या शेतामध्ये परसबागेचे मॉडेल उभे करतो. टमाटर कसं आहे, चेरी टमाटो कसा आहे, वांगी कशी, टमाटे, मिरच्या, गवार, हे सगळं बाहेर येणारे व्यक्ती बघतात आणि ते विश्वास ठेवतात आणि माझ्याकडनं घेतात. हे मॉडेल व्यवसायाचं सर्वात मोठं यश आहे. तुम्ही ज्याला मॉडेल उभं करताय त्याला निश्चित यशस्वी होत आहे. म्हणून मागा मी तुम्हाला म्हणलं की मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्यादित काम करा, तुम्ही यशस्वी होणार. पण किती वर्षांनी? 4 ते 5 वर्षानंतर तुम्हाला यश दिसू लागतं. पण ते यश परत मल्टिपल पद्धतीने यशस्वी होतं बरं का.